खोटे नाटे आरोप करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि शहर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या विरुद्ध 5 कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत बजावली आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आणि युवक शहराध्यक्ष सुहास कदम यांच्या विरोधात एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी तब्बल 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या संदर्भातील कायदेशीर नोटीसही दोघांना बजावण्यात आली आहे। एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या नोटीशीत म्हटलंय की पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यनिष्ठेनं काम करत असताना उमेश पाटील आणि सुहास कदम यांनी जाणीवपूर्वक बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करून आपली तसंच पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली। आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राचा वापर करून लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर त्यांचं नाव घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। तसंच विविध माध्यमांतूनही त्यांची जाहीर बदनामी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट इथं सुहास कदम यांनी एएसआय बाळासाहेब गायकवाड, हवालदार भागवत शिंदे आणि राजीव चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपोषण सुरू केलंय। आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आरोप केल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आलाय। ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचाही नोटीशीत उल्लेख करण्यात आलाय। पोलीस कारवाईचा राग मनात धरून दोघांनीही बाळासाहेब गायकवाड आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर आधारहीन आणि तथ्यहीन आरोप करत त्यांच्या शासकीय सेवेत तसंच सार्वजनिक जीवनातील प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे दोघांविरोधात 5 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। श्री सुहास विजय कदम, राहणार सलगर वस्ती, गोरगाव रोड, सोलापूर यांनी दिनांक 1/6/2026 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस अधिकारी बाळासाहेब गायकवाड, एएसआय भागवत शिंदे, राजेश चव्हाण असे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्या विरुद्ध ते भ्रष्ट अधिकारी असल्याचे तक्रार दिली आहे आणि दिनांक 10/6/2026 पासून जिल्हा परिषद गेटच्या समोर मंडप टाकून उपोषण करत असल्याचं आणि त्या ठिकाणी मंडपामध्ये मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती हे जे पोलीस अधिकारी आहेत ते अवैध धंद्याला मदत करतात, त्यांनी भ्रष्ट अधिकारी असल्याचं नमूद करून पोलीस आयुक्तालयाचे वसूलदार आहेत अशी बदनामीकारक आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे वक्तव्य केलेले आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि पत्रकार किंवा न्यूज चॅनल जे आहेत यावरती सुहास कदम आणि उमेश सुरेश पाटील यांनी देखील मुलाखती दिलेल्या आहेत। एकंदरीत त्यांच्या या सगळ्या केलेल्या आरोप आणि मुलाखती आणि त्या मुलाखती दरम्यान जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी वारंवार भ्रष्ट असल्याचं जे चित्र निर्माण केलेलं आहे त्या संदर्भात त्या सर्वांकडून त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे की त्यांनी विनाकारण कोणताही पुरावा नसताना त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती चिखलफेक केलेली आहे। त्यांची पद प्रतिष्ठा याचा कोणताही विचार न करता ती प्रतिष्ठा कमी होईल, त्यांची मानहानी होईल, त्यांची बदनामी होईल असे सगळे वक्तव्य केलेले आहे। तर अब्रू नुकसानी करता म्हणून त्यांना नोटीस पाठवली आहे आणि यापुढे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं निश्चित झालेलं आहे। दरम्यान या प्रकरणात आणखीन एक घडामोड समोर आली आहे। उपोषण सुरू असताना सुहास कदम याच्या विरुद्ध सायरा शेख यांनी सुमारे 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय बदनामी झाल्याचा आरोप करणारे हवालदार भागवत शिंदे आणि राजीव चव्हाण यांनीही उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्या विरोधात प्रत्येकी 10 लाख रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं समजतं। या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळासह पोलीस प्रशासनातही चर्चा रंगली असून पुढील काळात त्या प्रकरणाला कोणते कायदेशीर वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।